तर आजची रेसिपी नाश्ता किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता। अगदी पौष्टिक, हेल्दी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। ही रेसिपी बनवण्याकरता इथं मी 2.5 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे वाटी किंवा तुम्ही मेजरिंग कपने सुद्धा हे मोजून घेऊ शकता किंवा घरातली अशी एखादी वाटी किंवा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे। तर इथं 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी एवढं बेसन पीठ मी घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढे तीळ टाकलेले आहेत, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे। तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। याच्यामध्ये आणखी तिखट मी टाकणार आहे। तर इथं उकडलेले मी साधारण 2.5 ते 3 एवढे बटाटे टाकायचे आहेत। जर खूप मोठे बटाटे असतील तर 2च टाका आणि जर थोडे छोटे असतील तर तुम्ही 2.5 किंवा 3 टाकू शकता। तर इथं मी एक साधारण 3 बटाटे मीडियम साईजचे टाकून घेतलेले आहेत। हे बटाटे उकडून आणि सोलून घेतलेले आहेत। आता हे बटाटे किसून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आणखी काही साहित्य टाकणार आहोत। तर आता हे आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ आणि एक याच्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याकरता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठं बीट छिलून आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर एक मध्यम आकाराचंच बीट मी इथं घेतलेलं आहे। खूप छोटं नाही किंवा खूप मोठंही नाही। थोडीशी कोथिंबीर मी त्याच्यातच टाकलेली आहे आणि त्यानंतर एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आपण थोडंसं लाल तिखट पण याच्यामध्ये वापरलेलं आहे, त्यामुळे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा चमचा जिरे आणि अगदी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरला पाणी न घालता अगोदर वाटून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरला जाडसर असं वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी टाकून आपल्याला हे परत याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं। त्यामुळं अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढंच पाणी टाकून मी हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला ह्या बटाट्याच्या आणि पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि सुरुवातीला मी अगदी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता परत याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। तर हे मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आता हे सगळं अगोदर आपण पाणी न घालताच हाताने अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। बटाट्याचा ओलसरपणा आणि आपण जी पेस्ट बनवली बीटची त्याच्या ओलसरपणामध्ये सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आणि गरज पडली तरच त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करून अगदी आपण चपातीला जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आता थोडंसं तेल टाकून मी याला मऊ करून घेणार आहे। तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता याला एक 5 मिनटं ठेवायचं किंवा जर व्यवस्थित मऊ करून घेतलं तर आपण लगेच याचे पराठेही बनवू शकतो। अगदी त्याला 5 मिनटं ठेवायची सुद्धा गरज नाही। तर आता ह्या मळलेल्या पिठाचा मी कणकेच्या म्हणजे आपण चपातीला जेवढं पीठ घेतो तेवढंच पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि अगदी चपातीप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं मी तेल लावून पीठ टाकलं आहे। असं केल्याने हा पराठा छान व्यवस्थित फुलतो। तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आता हा पराठा थोडासा पिठाच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये बीट घातल्यामुळं हा पराठा खूप हेल्दी होतो। तर ज्यांना बीट आवडत नाही तेही अगदी हा पराठा आवडीने खातील आणि एक नाही तर चांगले 3-4 पराठेसुद्धा ते फस्त करतील। तर त्यामुळे अशा पद्धतीने हा पराठा मुलांना टिफिनमध्ये देण्यास काहीच हरकत नाही किंवा मोठ्यांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये हा पराठा देऊ शकता। याच्यासोबत तुम्ही दही, सॉस किंवा कोशिंबीर काहीही खाऊ शकता। तर अगदी लोणच्यासोबतसुद्धा हे पराठे खाण्यासाठी खूप छान लागतात। तर आता तुम्ही इथं बघू शकता अगदी टम्म असा हा पराठा फुगलेला आहे आणि कलर तर किती छान आलेला आहे। दिसायलाही कलरफुल आणि खायलाही खूप छान लागतो हा पराठा। आणि याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे हा अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत असाच राहतो, तो अजिबात कडक किंवा वातड असा होत नाही। त्यामुळे असा हा हेल्दी पराठा तुम्ही एकदा नक्की करून बघा। ह्या पराठ्याला तुम्ही तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथं मी तेलच लावलेलं आहे।
तर आता हा पहिला पराठा भाजून झालेला आहे आणि बाकीचे राहिलेले सगळे पराठे मी अशाच पद्धतीने करणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त याला लेयर्स आलेले आहेत आणि खूप मऊ असा हा पराठा झालेला आहे। तर आता अशाच पद्धतीने सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत। हे पराठे बनवायला तर खूपच सोपे आहेत। अगदी आपल्याला सारण वगैरे बनवायची काहीही गरज नाही। जेव्हा आपण बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा करतो तेव्हा आपल्याला बटाट्याचं सारण बनवून घ्यावं लागतं, तशी याच्यामध्ये काहीही गरज पडत नाही। त्यामुळे अगदी झटपट एक 15-20 मिनिटांमध्येच आपण हे पराठे बनवू शकतो। बटाटे उकडेपर्यंत आपण बाकीचं साहित्य तयार करून घेतले तर अगदी हे 20 ते 25 मिनिटांमध्येच हेल्दी पौष्टिक असे पराठे तयार होतात। हे पराठे मी अगदी चपातीसारखेच पातळ बनवलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ कसेही हे पराठे लाटू शकता। असा हेल्दी पराठा जर आपण सकाळी खाल्ला तर आपल्याला दिवसभर वेगळं काहीही खाण्याची गरज पडत नाही आणि दिवसभर आपल्या भुकेचा प्रश्न छान व्यवस्थित मिटतो। त्यामुळे एकदा अशा पद्धतीने हे पराठे जरूर ट्राय करून बघा। असे हे पराठे दिसायला कलरफुल, हेल्दी आणि छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सोबतच बेल बटनही प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।